नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 10x12चा एक RCC रूम बांधण्यासाठी टोटल मटेरियल खर्च किती येऊ शकतो, लेबर खर्च किती येऊ शकतो, म्हणजे कामगार खर्च किती येऊ शकतो, त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला जर एक रूम बांधायचा असेल RCC तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे, कारण टोटल माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे। मटेरियल किती लागणार आहे, कामगारासाठी किती खर्च येणार आहे, सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, सिमेंट किती लागणार आहे, 10x12चा एक RCC रूम टोटल बांधण्यासाठी, म्हणजे RCC काम असेल आणि टोटल बांधकाम असेल तर टोटल 65 बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे। सिमेंटचा खरेदीचा रेट आपण सरासरी 400 रुपये धरलेला आहे। 400 रुपयाच्या आत तुम्हाला सिमेंट बॅग मिळेल, ते आपण एक सरासरी 400 रुपये किंमत धरलेला आहे। 65 बॅगचे झाले 26,000 रुपये, म्हणजे सिमेंटसाठी आपल्याला 26,000 रुपये खर्च येऊ शकतो। त्यानंतर स्टील किती लागणार आहे, 10x12चा जो एक रूम आहे त्यासाठी फुटिंग असेल, कॉलम असेल, स्लॅब असेल, टोटल RCC कामासाठी 450 किलोच्या आसपास स्टील लागणार आहे। 75 रुपये आपण स्टीलचा रेट धरलेला आहे। आता तुम्ही कोणत्या कंपनीचं स्टील खरेदी करणार आहेत त्याप्रमाणे रेट अवलंबून आहे, पण आपण एक उदाहरणासाठी 75 रुपये स्टीलचा रेट धरलेला आहे। टोटल आपल्याला 450 किलो स्टील लागणार आहे, त्याचे झाले 33,750 रुपये। त्यानंतर आपल्याला सँड लागणार आहे, क्रश सँड लागणार आहे। क्रश सँड टोटल किती लागणार आहे, टोटल RCC काम असेल किंवा बांधकाम असेल, प्लास्टर असेल तर टोटल 3.5 ब्रासच्या आसपास आपल्याला क्रश सँड लागणार आहे। क्रश सँडचा आपण खरेदीचा ब्रासचा रेट 6,500 रुपये धरलेला आहे। 3.5 ब्रासचे झाले 22,750 रुपये। त्यानंतर आपल्याला खडी लागणार आहे RCC कामासाठी। खडी किती लागणार आहे, 2 ब्रासच्या आसपास खडी लागणार आहे। खडीचा आपण खरेदीचा ब्रासचा रेट 5,500 रुपये धरलेला आहे। 2 ब्रासचे झाले 11,000 रुपये। त्यानंतर वीट किती लागणार आहे, वीट टोटल 4,000 नग विटा लागणार आहेत नवीनची बांधकामासाठी। आता आपण विटांचा जो खरेदीचा रेट आहे तो 8 रुपये धरलेला आहे। 4,000 विटांचे झाले 32,000 रुपये। आता तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, पण आपण एक उदाहरणासाठी 8 रुपये धरलेला आहे, विटांचे झाले 32,000 रुपये। त्यानंतर एक मेन चौकट आहे, 10x12चा जो रूम आहे तिथं आपण एक मेन चौकट लागणार आहे, त्याचे आपण 6,000 रुपये धरलेले आहेत। त्यानंतर एक लोखंडी ग्रिल, म्हणजे 10x12चा जो रूम आहे तिथे आपण एक खिडकी धरलेली आहे, 4x4ची एक नग, त्या ग्रिलचे झाले 1,500 रुपये। त्यानंतर त्या खिडकीला आपल्याला स्लायडिंग बसवायला लागणार आहे, 4x4चे स्लायडिंगचे झाले 5,500 रुपये। त्यानंतर स्टाईल मटेरियल आहे, टोटल आपलं 10x12चा जो रूम आहे टोटल 120 स्क्वेअर फूट होणार आहे। आता स्टाईल खरेदीचा जो रेट आहे आपण 55 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे। 120 स्क्वेअर फूटचे झाले 6,600 रुपये, म्हणजे स्टाईल मटेरियल खरेदी करण्यासाठी आपल्याला 6,600 रुपये खर्च येऊ शकतो। मित्रांनो, तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा स्टाईल मटेरियल खरेदी करण्यासाठी जाणार आहेत किंवा तुम्ही स्लायडिंग असेल किंवा ग्रिल असेल, मटेरियल तुम्हाला कोणतं आवडते त्यावरती टोटली खर्च असतो मित्रांनो। पण एक आजचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला, एक तुम्हाला अंदाज लागणार आहे, कारण मित्रांनो तुम्ही ज्यावेळी स्टाईल मटेरियल खरेदी करण्यासाठी जाणार आहेत तुम्हाला स्टाईलचा जो रेट आहे किंवा कोणती तुम्हाला स्टाईल आवडती त्याप्रमाणे रेट अवलंबून असतो मित्रांनो। पण आपण एक उदाहरणासाठी 55 रुपये रेट धरलेला आहे, समजले मित्रांनो। स्टाईलचे झाले 6,600 रुपये। त्यानंतर इलेक्ट्रिकल जे मटेरियल आहे त्याचे 4,000 रुपये। इलेक्ट्रिकल मटेरियल सुद्धा तुम्ही कोणत्या क्वालिटीचं किंवा कोणत्या कंपनीचं खरेदी करणार आहेत त्यावरती खर्च अवलंबून असतो मित्रांनो, पण सरासरी 4,000 रुपये खर्च येऊ शकतो एका रूमसाठी इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी। त्यानंतर पेंटिंग मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो, 5,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। या पेंटिंग मटेरियलमध्ये तुमचा जे 10x12चा एक रूम असेल त्यामध्ये टोटल पुट्टी लावायची असेल, प्रायमर लावायचे असेल, पेंट लावायचा असेल तर 5,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। त्यानंतर मुरुम टाकणे आहे मित्रांनो, जे आपला 10x12चा एक रूम आहे त्यामध्ये फाउंडेशन मध्ये जे मुरुम टाकणे आहे त्याचा खर्च 2,500 रुपयाच्या आसपास येऊ शकतो मुरुमसाठी। त्यानंतर एक दरवाजा आहे त्याचे आपण एक 3,500 रुपये धरलेला आहे। आता तुम्हाला दरवाजा कोणत्या क्वालिटीचा आवडतोय त्यावरती रेट अवलंबून आहे,
पण आपण एक सरासरी नॉर्मल जरी दरवाजा धरला, नॉर्मल चांगला, तर एक 3,500 रुपयाच्या आसपास तुम्हाला मिळू शकतो. मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर तुम्हाला 10x12चा जो एक रूम आहे ते मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो तुम्हाला अंदाज लागू शकतो. मित्रांनो, हे बघा, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर 1,60,000 रुपयाच्या आसपास, म्हणजे 10x12चा एक RCC रूम बांधण्यासाठी फक्त मटेरियलसाठी 1,60,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. समजलं मित्रांनो मटेरियल बद्दल. आता तुम्हाला लेबर खर्चाबद्दल माहिती सांगतो आणि नंतर मटेरियल खर्च आणि लेबर खर्च यांची टोटल बेरीज करूया. आता खोदकाम आहे, 10x12चा जो तुमचा रूम आहे मित्रांनो, तिथे तुम्हाला खोदकाम करावे लागणार आहे. फुटिंगचं खोदकाम करण्यासाठी 6,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. त्यानंतर फाउंडेशन मध्ये जे मुरुम टाकणे हा खर्च, 2 जरी तुम्ही लेबर लावले मुरुम टाकण्यासाठी तरी एका दिवसामध्ये होऊन जाईल. त्याचे आपण एक 1,500 रुपये धरलेले आहेत फाउंडेशन मध्ये मुरुम टाकणे लेबर खर्च. त्यानंतर सेंटरिंग काम आहे मित्रांनो, सेंटरिंग काम म्हणजे RCC काम. टोटल आपलं 120 स्क्वेअर फूटचं काम आहे मित्रांनो. सेंटरिंगचा जो लेबर रेट आहे पर स्क्वेअर फूटचा आपण 150 रुपये धरलेला आहे. 120 स्क्वेअर फूटचे झाले 18,000 रुपये, म्हणजे सेंटरिंग जे काम आहे त्याचे 18,000 रुपये मित्रांनो या रेटनुसार होतात. पण काय होतं, थोडंसं जर काम असेल मित्रांनो तर सेंटरिंग जे ठेकेदार असतात त्यांना परवडत नाही, कारण त्यांचं सेंटरिंगचं मटेरियल असतं, त्यांच्या फ्लेट असतात, त्यांचं बरंचसं मटेरियल असतं मित्रांनो सेंटरिंगचं. त्यामुळे आपण एक सरासरी त्याचे एक 25,000 रुपये धरलेला आहे. ज्यावेळेस मित्रांनो जास्त स्क्वेअर फूट मध्ये काम असतं ते परवडलं जातं, पण कमी स्क्वेअर फूट मध्ये काम असेल तर ते सेंटरिंग ठेकेदाराला परवडत नाही. त्यामुळे आपण एक 25,000 रुपये आपण एक अंदाजे धरलेला आहे. टोटल 120 स्क्वेअर फूटचं जे आपलं काम आहे त्याचे. समजले. त्यानंतर मित्रांनो बांधकाम व प्लास्टर करणे हा सुद्धा मित्रांनो सेम आहे. टोटल आपलं 120 स्क्वेअर फूटचं काम आहे, 150 रुपये आपण रेट धरलेला आहे. 120 स्क्वेअर फूटचे झाले त्याचे सुद्धा 18,000 रुपये. पण मित्रांनो थोडं काम असल्यामुळे बांधकाम आणि प्लास्टरचे जे ठेकेदार असतात त्यांना परवडलं जात नाही. त्यामुळे आपण एक लमसम एक अंदाज धरलेला आहे, 25,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो बांधकाम व प्लास्टरसाठी. समजले मित्रांनो. सेंटरिंगचे सुद्धा आपण 25,000 रुपये अंदाजे धरलेले आहेत आणि बांधकाम प्लास्टरचे सुद्धा एक 25,000 रुपये धरलेले आहेत. त्यानंतर एक रूम मध्ये जे स्टाईल बसवणे आहे, टोटल 120 स्क्वेअर फूटचं काम आहे. 20 रुपये पर स्क्वेअर फूट आपण स्टाईल बसवण्याचा जे मिस्त्री आहेत त्यांचा रेट धरलेला आहे. 120 स्क्वेअर फूटचे झाले 2400 रुपये, म्हणजे एका रूम मध्ये आपल्याला टाईल फरशी बसवण्यासाठी लेबर खर्च 2400 रुपयाच्या आसपास येऊ शकतो. आता तुमच्या गावामध्ये स्टाईल बसवण्याचा काय रेट चालू आहे मिस्त्रीचा, त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता मित्रांनो. त्यानंतर एक रूम मध्ये पेंटिंग काम करणे 5,500 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो लेबर खर्च. त्यानंतर एक रूम मध्ये जे इलेक्ट्रिकल काम आहे त्याचा खर्च 2,500 रुपये येऊ शकतो. मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला लेबर खर्चाचा अंदाज मिळणार आहे. टोटल जर बेरीज केली तर हे बघा मित्रांनो 68,000 रुपयाच्या आसपास लेबर खर्च येऊ शकतो. मटेरियल खर्च किती आला होता आपला, टोटली मटेरियल खर्च 1,60,000 रुपयाच्या आसपास आला होता. त्यानंतर जे लेबर खर्च आहे कामगार खर्च 68,000 रुपयाच्या आसपास. या दोन्हींची जर बेरीज केली तर मित्रांनो 2,28,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. म्हणजे मित्रांनो जो आपला 10x12चा एक RCC रूम आहे हा मटेरियल खर्च आणि टोटल लेबर खर्चाची जर बेरीज केली तर 2,28,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मटेरियल खर्च आणि लेबर खर्च. समजले मित्रांनो. सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.